नोकरी करून तेवढंच एकदम लिमिटेड इन्कम होता. लिमिटेड इथून पुढे काय तर नवीन करण्याची जिद्द आणि एवढं मोठं सगळं करण्याचं कारण म्हणजे सुरुवातीपासून आवड भरपूर होती शेळीपालनावर. पिल्लं 2 महिन्याच्या असल्यापासूनच मागणी चालू होती. पण आपण 4 महिन्याचे होईपर्यंत पिल्लं देत नाही. 4 महिन्याचं कमीत कमी झालं पाहिजे. तसं बघायला गेलं तर 8 दिवसाची, 10 दिवसाची, 15 दिवसाची असतानापासून बुकिंग चालू होती. बुकिंग घ्या म्हणतात लोकं. पण त्या टायमिंगला बुकिंग घेऊन पण पुढं काय ती वस्तू बनते, हे आपल्या लक्षात येत नाही त्या टायमिंगला. त्यामुळे आपण कमीत कमी 3 महिने झाल्याशिवाय पिल्ली पण देत नाही. शेळ्याची तिसारापासून सुरुवात आहे. तिसारापासून ते दीड दीड 2 लाखापर्यंत किमती आहेत शेळ्या. सकाळी पहिला चारा आहे ते तुरीचा भुसा आपण देतोय सुरुवातीला सकाळी. त्यानंतर दुपारी दशरथ घास, मेथी घास, तुती आणि स्वीट नेपर ह्या 4 मिळून कुट्टी करून दुपारी ते देतोय. आणि नंतर संध्याकाळी आपलं मुरघासाची एक वैरण असते. असं 3 टाइम आपण चारा टाकतो त्यांना. बिटलच्या आपण सुरुवातीला पंजाबवरून आणलेल्या मेलची किंमत 3,01,000 रुपयाला मेल आणला होता पंजाबवरून आपण. त्याच्यानंतर आपण आपल्या येथील पंढरपूर येथील पंडिशेगाव यांच्याकडला शूटरलाईनचा मेल आहे. 2,01,000 रुपयाला खरेदी केला. आता तो 6 महिन्याचा आहे चालू. दुधाचे दात आहेत. ते पहिले दात पाडल्यानंतर दोन दात लावले तर 1 वर्षाचं बिटल आहे. 2 दात, 4 दात झालं तर 2 वर्ष, 6 दात झालं तर 3 वर्ष, 8 दात झालं तर 4 वर्ष. त्याच्यानंतर मग पूर्ण दात लावल्यानंतर 4 वर्ष पुढचं होतं. आपण जर पाहिलं तर शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी पशुपालन करतो. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक तरुण आहे ज्याने चक्क नोकरी सोडत या ठिकाणी बिटल शेळी पालन केलेलं आहे आणि यातून जवळपास लाखो रुपये ते कमवत आहेत. यांच्याकडे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं बोकड देखील आहे. नेमक्या ह्या किमती कशा आहेत आणि या बिटल शेळी पालनाकडे हे कसे वळत आपण जाणून घ्या. तर नमस्कार, काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव किशोर धनाय जाधव आहे, प्रॉपर कुरुल. शेळी पालनाची सुरुवात म्हणजे पहिलं सुरुवातीला मी एक 6 वर्ष भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड इंडोसंड बँकेत 6 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर शेळी पालनात एक आवड होती शेळी पालन करायचं आणि शेती कमी असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाला सुरुवात केली. मग शेळी पालन करायचं कोणतं तर सुरुवातीला देशीच गावरान शेळी, आपली गावरान शेळी करण्याचं डोक्यात होतं. पण नंतर हळूहळू बिटलची माहिती होत गेली. बिटलमध्ये किती फायदा आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत गेल्या. त्यानंतर पंजाबवरून शेळ्या खरेदी केल्या, शेळ्या आणि मेल. शेळ्या आपण खरेदी केल्या. त्यानंतर सुरुवातीला रिस्पॉन्स पण चांगला भेटला. पूर्ण पिल्ली वगैरे चांगल्या किमतीला विकू लागली. कशा किमती आहेत मुळात ह्याच्या? बिटलच्या आपण सुरुवातीला पंजाबवरून आणलेल्या मेलची किंमत 3,01,000 रुपयाला मेल आणला होता पंजाबवरून आपण. त्याच्यानंतर आपण आपल्याच येथील पंढरपूर येथील पंडिशेगाव यांच्याकडला शूटरलाईनचा मेल आहे. 2,01,000 रुपयाला खरेदी केला. आता तो 6 महिन्याचा आहे चालू. आता शेळी पालन, बंदिस्त शेळी पालन किती शेळ्यावर सुरुवात केली? सुरुवातीला 24 शेळ्या आणल्या होत्या आपण. सुरुवातीला 24 शेळ्यापासून सुरुवात केलेली. याचं आरोग्याची काळजी असेल किंवा याचं चाऱ्याचं शेड्यूल कसं असतं? आता चाऱ्याचं शेड्यूल म्हणलं तर सकाळी पहिला चारा आहे ते तुरीचा भुसा आपण देतोय सुरुवातीला सकाळी. त्यानंतर दुपारी दशरथ घास, मेथी घास, तुती आणि स्वीट नेपर ह्या 4 मिळून कुट्टी करून दुपारी ते देतोय. आणि नंतर संध्याकाळी आपलं मुरघासाची एक वैरण असते. असं 3 टाइम आपण चारा टाकतो त्यांना. त्याच्या आरोग्याची कशी काळजी घेतात? आरोग्याची काळजी म्हणलं तर टाइम टू टाइम जंतनाशक, आणि जंतनाशक झाल्यानंतर एक 10 ते 12 दिवस लिव्हर टॉनिकचं देतोय आपण. आणि बाकीचं खोराक वगैरे असतं त्यांना. आता या बिटल शेळीची काय खासियत आहे, कशी ओळखायची? बिटलला कान लांब पूर्ण, शिंग जाग्याला मोडपलेली, शिंगाची जाडी भरपूर असते. आणि पाठीमागचं जे उंची आहे पाठीमागनं मधनं असं वर वाढत गेलेलं असतं. त्याच्या दातावर देखील वय ठरवलं जातं, तर मग ते कसं असतं, त्यांचं वय कसं ठरतं? दातावर म्हणलं तर दात जे पहिले दुधाचे दात आहेत ते पहिले दात पाडल्यानंतर 2 दात लावले तर 1 वर्षाचं बिटल आहे. 2 दात, 4 दात झालं तर 2 वर्ष, 6 दात झालं तर 3 वर्ष, 8 दात झालं तर 4 वर्ष. त्याच्यानंतर मग पूर्ण दात लावल्यानंतर 4 वर्ष पुढचं होतं असं. आपण जर पाहिलं तर आता ह्या बोकडांच्या किमती एवढ्या असण्याचं कारण काय आणि मग विकले जातात? आता बोकडांची किमती, आपण जी ब्रिडिंगला बोकडं आणली ती त्यांची ब्रिडिंगची क्षमता, पिल्लं टाकण्याची क्षमता त्यांची, त्याच्यानुसार त्यांच्या किमती ठरवल्या जाते त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईदसाठी मार्केटिंग असू द्या किंवा मटणासाठी पण या जातीचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. आता शेळ्या पालन म्हणलं तर यासाठी मनुष्यबळ लागतं, तर मग आणि पैसे पण लागतात, तर मग हे जुळवाजुळव कसं केली? सुरुवातीला अडचणी आल्या थोड्या सुरुवातीला, पण नंतर हळूहळू गेलो होत. काय अडचण आली नाही. आणि बाकीचं कामगार वगैरे म्हणलं तर आम्ही घरच्या घरी सगळं बघतोय. बाहेरचा कामगार वगैरे कोण नाही. कशा किमती आहेत तर शेळ्यांच्या?
शेळ्याची सुरुवाती 30,000 सुरुवात आहे. 30,000 ते दीड दीड 2 लाखापर्यंत किमती आहेत शेळ्यांची. गाभण शेळी, खाली शेळी. आता एकंदरीत किती शेळ्या असतील? आता पूर्ण मोठ्या मदर स्टॉकला 30 शेळ्या आहेत आपल्याकडे मदर स्टॉकच्या, आणि पिल्ले आहेत 30. किती उलाढाल होत असेल मग आणि सगळे खर्च जाऊन मग किती फायदा होतो? खर्च जाऊन तसं बघायला गेलं तर एक 70% आसपास राहतात पैसे. 70% ते 80% खर्च जाऊन. आता ही मार्केटिंगला पिल्लं किती महिन्यात जातात ते? पिल्लं 2 महिन्याच्या असल्यापासूनच मागणी चालू होती. पण आपण 4 महिन्याचे होईपर्यंत पिल्लं देत नाही. 4 महिन्याचं कमीत कमी झालं पाहिजे. तसं बघायला गेलं तर 8 दिवसाची, 10 दिवसाची, 15 दिवसाची असतानापासून बुकिंग चालू होती. बुकिंग घ्या म्हणतात लोक, पण त्या टायमिंगला बुकिंग घेऊन पण पुढं काय ती वस्तू बनते हे आपल्या लक्षात येत नाही त्या टायमिंगला. त्यामुळे आपण कमीत कमी 3 महिने झाल्याशिवाय पिल्ली पण देत नाही. शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण माझं M.Com झालेलं आहे. शेळी पालनाकडे का वळला? नोकरी सोडून मग का वळला तिकडं? सुरुवातीला शेळीपालनात आवडच होती. नोकरी करून तेवढंच एकदम लिमिटेड इन्कम होता. लिमिटेड. इथून पुढे काय तर नवीन करण्याची जिद्द आणि एवढं मोठं सगळं करण्याचं कारण म्हणजे सुरुवातीपासून आवड भरपूर होती शेळीपालनामध्ये. हे प्रशस्त शेड देखील दिसते, तर याला किती खर्च आला? टोटल शेडला 18.5 लाख रुपये गेले ते. टोटल शेड आणि शेळ्या बाकी सगळे मिळून 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे सुरुवातीला टोटल. सुरुवातीला काय डायरेक्ट शेड पासून इथनं चालू केलं ना. सुरुवातीला घरापाशी छोटं शेड होतं, तिथून सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे आता एक 4-5 महिने झाले शेड मारलेले. नंतर आधी सुरुवात करताना छोट्या शेड मध्येच केली होती. सुरुवातीला शेडला जास्त इन्व्हेस्टमेंट केली नाही. आता तरुणांना काय संदेश द्याल जे शेळी पालन करू इच्छितात? शेळीपालन करताना कोणत्या पण बिटलमध्ये केलं तर भारीच आहे, पण कोणत्या पण जातीमध्ये करताना एकदम प्रॉपर नियोजन पाहिजे शेळीपालन करताना. आणि जास्त इन्कम जास्त पाहिजे तर बिटलमध्ये कसं आहे, दोन्ही कोणतं फायदा आहे. क्वालिटीच्या जर शेळ्या, ब्रिडिंगच्या शेळ्या वगैरे ठेवल्या तर त्याला पण पैसे, मागणी भरपूर आहे. आणि तुम्ही जास्त कटिंग मार्केट जरी केलं देशीच्या तुलनेत डबलने उत्पन्न आपल्याला मिळू शकतं त्याच्यामध्ये. एका शेळीतून फायदा होऊ शकतो किंवा एक शेळी वर्षाला किती उत्पन्न? वर्षाला एक शेळी कमीत कमी काय नाही म्हणलं तर 1.5 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न देऊ शकते कमीत कमी. 1 लाख ते 1.5 लाख चांगली शेळी असेल तर क्वालिटीमध्ये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तरुणाने चक्क बँकेतील नोकरी सोडत या ठिकाणी शेळी पालन केलेलं आहे आणि वर्षाकाठी आता लाखो रुपयाचं उत्पन्न देखील आता त्यांना मिळताना दिसत आहे. राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.